कोणत्याही वडिलांचं स्वप्न काय असतं की आपला मुलगा किंवा मुलगी किंवा आपली संतान आपल्या डोळ्यासमोर सेटल होणं. आता मी शरदचंद्र पवार साहेब आणि सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल बोलतोय. आता तुम्हाला प्रश्न पडू शकतो की सुप्रियाताईला सेटल करण्याची काय गरज आहे. सुप्रियाताई तर ऑलरेडी सेटल आहेत. जवळपास 4 वेळेसच्या त्या खासदार आहेत. 15 वर्ष त्या खासदार होत्या. आता 5 वर्षात परत निवडून आल्या, म्हणजे जवळपास 20 वर्ष. शरदचंद्र पवार साहेब हे 4 वेळेस मुख्यमंत्री होते, 2 वेळेस देशाचे कृषी मंत्री होते, 1 वेळेस डिफेन्स मिनिस्टर होते. तर त्या व्यक्तीचे संतान ही तर ऑलरेडी स्टेबल आहे. मित्रांनो, असं नसतं. पक्षावरती जर मान ठोकायची असेल, पक्षावरती जर पकड मजबूत करायची असेल आणि लोकांमध्ये जर मेसेज द्यायचा असेल की ही व्यक्ती हा पक्ष जसा मी सांभाळला तशी सांभाळू शकते, तर तुम्हाला कर्तृत्व सिद्ध करावं लागतं. तुम्हाला माहिती असेल, सचिन तेंडुलकरचा मुलगा 5% सचिन तेंडुलकर सुद्धा होऊ शकला नाही. सुनील गावस्करचा मुलगा 5% सुनील गावस्कर सुद्धा होऊ शकला नाही. आणि असे भरपूर सारे उदाहरण आहेत की वडिलांनी खूप महान कार्य केले, पण त्यांचे मुलं त्यांच्या बरोबर पण जाऊ शकले नाही. प्रमोद महाजन यांचं उदाहरण असेल, त्यांचा मुलगा सध्या काय करतो, तर त्यांचा सध्या मुलगा ते स्वयंवर करतो. तुम्हाला माहिती असेल ती सिरियल आहे ते स्वयंवर वगैरे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन. मित्रांनो, सुप्रियाताई सुळे यांना आजच हार्दिक अभिनंदन देतो. त्याचं कारण असं की येणाऱ्या काही महिन्यामध्ये किंवा येणाऱ्या काही दिवसांमध्ये जेव्हा कधी केंद्रीय मिनिस्टर्सचा जेव्हा ज्याला म्हणतो आपण एक्सपान्शन होईल मिनिस्ट्रीचं, त्यामध्ये सुप्रियाताई सुळे ह्या तुम्हाला मिनिस्टर झालेल्या दिसेल. आता याच्या मागचे कारण काय, याच्या मागच्या सगळ्या गोष्टी काय, याच्यावर आपण चर्चा करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुमचं एक लाईक किंवा एक सबस्क्रिप्शन मला मोटिवेशन देतं की मी वेगवेगळ्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवू. तर मित्रांनो, चला एक एक आपण मुद्दा चर्चा करू. मित्रांनो, सगळ्यात पहिला मुद्दा, शरदचंद्र पवार साहेब यांचं स्वप्न. शरदचंद्र पवार साहेब यांना सुप्रियाताई सुळे यांना एक तर महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री बनवायचं होतं किंवा कोणत्या तरी चांगल्या पदावर सेंट्रल मिनिस्ट्रीमध्ये न्यायचं होतं. आता हो, सुप्रियाताई सुळे त्यांची विचारधारा पुरोगामी महाराष्ट्र, सेक्युलरिझम, लिबरलिझम ह्या गोष्टी करत राहतात. पण शरदचंद्र पवार साहेब हे अत्यंत प्रॅक्टिकल आणि शूर राजकारणी आहेत. त्यांना माहिती आहे, ते म्हणतात ना की शेतकऱ्याला हवामानाचा अंदाज लवकर येतो, तसं पवार साहेबांना राजकारणाचा अंदाज लवकर येतो की राजकारण हे कुठे चाललंय. हे स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी शरदचंद्र पवार साहेबांच्या पुस्तकाच्या उद्घाटनामध्ये म्हटलं होतं, तुम्हाला आठवत असेल. तर मित्रांनो, तेच शरदचंद्र पवार साहेबांना माहिती आहे. शरदचंद्र पवार साहेबांना एक अपेक्षा होती की येणाऱ्या 2024च्या लोकसभेमध्ये नरेंद्र मोदी सरकार येणार नाही, पण तसं झालं नाही. नरेंद्र मोदींच्या सीट्स कमी झाल्या. 240वरती BJP ही आटपली, म्हणजे 240वरती BJP स्टॉप झाली. पण त्यानंतर सुद्धा BJP आणि NDAची सरकार आज केंद्रामध्ये बनली. म्हणजे येणाऱ्या 5 वर्षसुद्धा जर नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांनी जर कुठल्या प्रकारचा दगाफटका जर केला नाही, स्टार लावतो, कारण की राजकारणामध्ये काहीही शक्य असतं. राजकारणामध्ये कुणीही कुणाचा मित्र आणि कुणीही कुणाचा शत्रू नसतो. ह्या अलायन्स फक्त इंटरेस्ट पुढच्या मर्यादित असतात. तर असं झालं नाही तर 5 वर्ष म्हणजे 2019पर्यंत नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान राहतील. आता त्यानंतर आपण विचार करू की महाराष्ट्राच्या राजकारणात जसं लोकसभा निकाल हा महाराष्ट्रामध्ये महायुतीसाठी हा अत्यंत दुर्दैवी त्यांचा पराभव झाला, अत्यंत लाजिरवाणा त्यांचा पराभव झाला. जवळपास 31 सीट्सवरती महाविकास आघाडी जिंकली आणि जवळपास फक्त आणि फक्त 17 सीट्सवरती BJP आणि NDAचा विजय झाला. त्यामध्ये अजितदादा पवार 1 सीट, स्वतः त्यांची वाईफ सुनेत्राताई पवार ह्या सुद्धा हरल्या. त्यानंतर BJPच्या 28 जागा लढून फक्त आणि फक्त 9 सीट्स जिंकून आल्या आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या जवळपास 16 सीट्स जिंकून 7 सीट जिंकून आल्या. त्यामुळं महाराष्ट्राच्या लोकसभेमध्ये जे झालं तेच सुद्धा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा होईल अशी पवार साहेबांची अपेक्षा होती. आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठिंब्याने सुप्रियाताई सुळे यांना महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री आपण बनवू शकतो, हे शरद पवार साहेबांचं स्वप्न होतं. पण मित्रांनो, जसा विधानसभेचा निकाल लागला त्यावेळेस शरद पवारांच्या स्वप्नासोबत मनोज जरांगे पाटील यांचं सुद्धा स्वप्न तुटलं. मनोज जरांगे पाटील यांनी ज्या प्रकारची सुपारी घेऊन महाविकास आघाडीचा प्रचार केला, हो प्रचारच केला मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की भरपूर ठिकाणी ते फिरायचे आणि समाजाला आव्हान करायचे की महायुती BJPला निस्तनाभूत करा, BJPला संपवून टाका आणि कुठल्याही प्रकारचं मत देऊ नका. त्यामुळं त्यांचं सुद्धा स्वप्न भंग झालं. पण ह्या स्वप्नाबरोबर 2 गोष्टी समोर आल्या. शरदचंद्र पवार साहेबांचं वय, हो आता म्हणू शकतो आपण की शरदचंद्र पवार साहेब वयाच्या 84व्या वर्षीसुद्धा अतिशय ॲक्टिव्ह आहेत आणि राजकारणामध्ये खूप सक्रिय आहेत. पण मित्रांनो, वय हे वय असतं, फिजिकल मर्यादा प्रत्येक माणसाला येतो आणि तो मानवी गुण आहे.
तर पवारसाहेब येणारी निवडणूक जी असेल 2029ची महाराष्ट्राची आणि महाराष्ट्र विधानसभा आणि लोकसभेची जवळपास सेम होते. तेव्हा BJP ही 240वरती आलेली आहे, तेव्हा BJP 240वरतीच राहील की परत 300वरती जाईल याचा अंदाज पवारसाहेबांना लावता येणार नाही किंवा कुणालाही लावता येणार नाही. कारण की BJPला जेवढं खाली यायचं होतं तेवढं BJP ऑलरेडी खाली आली आहे. येणाऱ्या 2029मध्ये महाराष्ट्रामध्ये BJP परत 9वरती येणार नाही या गोष्टीची खात्री मी तुम्हाला देतो. कारण की सुजय विखे असतील, पंकजाताई मुंडे असतील, रावसाहेब दानवे असतील, असे खूप नेते पडले जे पडण्याची शक्यतासुद्धा वाटत नव्हती. त्यामुळे हे नेते पुढच्या वेळेस नक्की येणार नाहीत. आणि मनोज जरांगे पाटील यांनी उभं केलेलं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाची सुद्धा धार किती राहील याचा काही भरोसा नाही. मनोज जरांगे पाटील सध्या आरक्षणावर कमी बोलतात आणि संतोष भैया किंवा असे प्रकार शोधून त्यावरती त्यांचं भाष्य सुरू असतं. आरक्षण मराठा समाजाचा मुद्दा आहे आणि ते त्यांना मिळायलाच हवं आणि याच्याबद्दल कोर्टामध्ये कारवाई सुरू आहे. ती उचित ती कारवाई होईल आणि मराठा समाजाला आरक्षण मिळेल अशी आपण सगळे आशा करतो. पण मनोज जरांगे पाटलांची ती धार जेव्हा मुसलमानांच्या शेजारी ते जाऊन बसले तेव्हाच ती धार कमी झाली होती. मित्रांनो, आता 2029पर्यंत जर महाराष्ट्रात आणि लोकसभेच्या निवडणुका होणार नसतील तर 5 वर्ष सत्तेच्या बाहेर राहून शरदचंद्र पवार साहेब 89 वर्षाचे होतील. आता 89व्या वर्षी शरदचंद्र पवार साहेब खरंच किती पॉलिटिकली ॲक्टिव्ह राहतील याच्यावरती खरंच एक क्वेश्चन मार्क आपण पकडू शकतो. आता आज सुप्रियाताई सुळे जिंकल्या. सुप्रियाताई सुळेंना जिंकवण्यासाठी पवारसाहेब हे गावागावात फिरलो. पण 2029मध्ये जर सुनेत्राताई पवार हे सुप्रियाताईंच्या अगेन्स्ट उभ्या राहिल्या तेव्हा काय होईल याचा विचार करा मित्रांनो. कारण की तेव्हा अजितदादा ही होल अँड सोल ऑथॉरिटी राहील. बारामती म्हणजे अजितदादा पवार आणि अजितदादा पवार म्हणजे बारामती हेच इक्वेशन तेव्हा राहील शरदचंद्र पवार साहेबांची. कारण की राष्ट्रवादी काँग्रेसचे जे कार्यकर्ते असतील किंवा नेते असतील हे अतिशय प्रॅक्टिकल आहेत. त्यांना माहिती आहे की पवार साहेबांसोबत केव्हा जायचं आणि शरदचंद्र पवार साहेबांसोबत केव्हा जायचं. त्यामुळं हा मुद्दा खूप गरजेचा आहे. दुसरी गोष्ट सुप्रियाताई सुळे यांची वक्तृत्व शैली असू, त्यांच्या डिसिजन मेकिंग असू, त्यांचे अजून कोणते गुण असू, चांगलं डिबेट करतात, चांगलं स्पीच देतात, याच्यावरती कुणालाही कुठल्याही प्रकारचा संशय नाही. पण कर्तृत्व सिद्ध करायचं असेल तर तुमच्या हातामध्ये ऑथॉरिटी लागते. याच्या आधी सुप्रियाताई सुळे यांना तसं कर्तृत्व सिद्ध करण्याची वेळ आली नाही. त्याचं कारण असं की राष्ट्रवादीमध्ये शरदचंद्र पवार साहेब स्वतः केंद्रात मंत्री राहायचे, त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल राहायचे आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री होते, त्यांचे मिनिस्टर्स होते. तर एकाच घरातून सुप्रियाताई सुळे सुद्धा केंद्रात मिनिस्टर आणि शरदचंद्र पवार साहेब सुद्धा केंद्रात मिनिस्टर हे शोभेसं वाटत नसल्यामुळे कदाचित त्यांना ती संधी मिळाली नाही. पण शरद पवार साहेबांच्या कडे असलेला एक कन्स्ट्रेंट टाईमचा आणि ही गोष्ट लक्षात घेता सुप्रियाताई सुळे यांना पॉलिटिकली लवकरात लवकर सेटल करणं हे त्यांना गरजेचं आहे. कारण की त्यांना माहीत आहे की आता सत्ता आली आहे, परत अर्थमंत्री अजितदादा पवार झाले आणि अजितदादा पवार याच्यानंतर पॉवरफुलच होत जाणार. त्यांचे वीकनेस किंवा वीक होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शरद पवार साहेबांकडे जे कॅडर उरलं आहे, शरद पवार साहेबांकडे जे नेते उरलेत ते खरंच शरद पवार साहेबांसोबत राहतील का हा सुद्धा एक प्रश्न तयार झाला आहे. तर शरद पवार साहेबांचा इतिहास आहे मित्रांनो. ज्यावेळेस 400 जागासुद्धा राजीव गांधी निवडून आल्या होत्या तेव्हासुद्धा त्यांनी स्टेटमेंट दिलं की देशाचे हात मजबूत करण्यासाठी, देशाला मजबूत करण्यासाठी आणि राजीव गांधींचे हात मजबूत करण्यासाठी मी त्यांना पाठिंबा देतोय. तर यावेळेस सुद्धा हे पहलगाम झालं, त्यानंतर तुम्ही शरद पवार साहेबांचे स्टेटमेंट बघा, सुप्रियाताई सुळे यांचे स्टेटमेंट बघा. आता ते एका पार्लमेंटरी डेलिगेशन जे वेगवेगळ्या देशांमध्ये जाणार आहे त्याला सुप्रियाताई सुळे एका त्या पार्लमेंटरी डेलिगेशनला लीड करणार आहेत. त्यांच्या समोर जे नाव टाकण्यात आलं आहे ते NCP नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार नाही किंवा कोणत्याही गटाचा उल्लेख नाही. याचा अर्थ काय होतो की दाल में कुछ तो भी काला है दया. आपल्याला काय वाटतं येणाऱ्या काळात सुप्रियाताई सुळे ह्या तुम्हाला मुख्यमंत्री म्हणतो, सुप्रियाताई सुळे ह्या तुम्हाला केंद्रीय मंत्री बनताना दिसताल का? आणि तुमचं मत काय हे प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.